दिवा प्रभाग समितीमधील बेकायदेशीर इमारतींवरती महानगरपालिकेने कारवाई केली असल्याचं पाहायला मिळत आहे आणि हायकोर्टाच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेची पुन्हा कारवाई पाहायला मिळाली। कारवाईच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे। 10 ते 15 जेसीबींकडून 8 इमारतींवरती तोडक कारवाई करण्यात आलेली। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गणेश थोरात यांच्याकडून। गणेश, आपण पाहतोय इमारतींवरती महानगरपालिकेने कारवाई केली आहे, त्या ठिकाणच्या नागरिकांचं आणि प्रशासनाचं काय म्हणणं आहे? सेजल, सध्या आपण दिवा प्रभाग समितीच्या अंतर्गत दोस्ती सर्व्हिस रोडवरती आहोत आणि याच ठिकाणी 8 इमारतीवरती कारवाईसाठी आता मोठ्या प्रमाणात फौजफाटा महानगरपालिकेचं अतिक्रमण पथक आलेलं आहे। त्यासोबतच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आहे। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आता हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। एकूण 8 इमारतीवरती बेकायदेशीर ज्या इमारती आहेत त्याच्यावरती कारवाई करण्याचे आदेश जे आहे ते उच्च न्यायालयाने दिले होते। त्या अनुषंगाने महानगरपालिका ती कारवाई करत आहे। या अगोदर देखील 17 ते 18 इमारतीवरती कारवाई या महानगरपालिकेने केली होती। मात्र सर्व स्थानिक लोक आहेत ते आता घराच्या बाहेर रस्त्याच्या खाली रस्त्यावरती येऊन ठिय्या मांडलेले आहेत। त्यामुळे पोलिसांना आता आणि महानगरपालिकेला कारवाईपासून रोखलं जात आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर महापुरुषांचे फलक हातात घेऊन या ठिकाणी लहान मुलांपासून ज्येष्ठपासून महिला देखील या ठिकाणी सर्वच या ठिकाणी उतरलेले आहेत। त्यामुळे आता तोडक कारवाई ज्या पद्धतीने महानगरपालिकेने या अगोदर देखील केली होती त्यामुळे आता निश्चितच अगदीच गणेश, धन्यवाद दिलेल्या अपडेट्ससाठी।